सांगितलं बाळू काय कर म्हणे, बाजारामधून आपल्याला पेढे घेऊन ये म्हणे. मला फार पेढे खाण्याची इच्छा झाली. त्याच्या गुरुजीने त्या बाळूला सांगितलं. त्यावेळेस त्याने काय केलं, तो बाजारामध्ये गेला, 10 रुपये घेतले गुरुजीकडून, बाजारामधून त्याने पेढे विकत घेतले. आता पूर्वी 10 रुपयाचे 3 पेढे यायचे, त्याने 3 पेढे विकत घेतले. किती रुपयाचे? 10 रुपयाचे. बरं, पेढे विकत घेतल्यानंतर त्याने पेढे घेत असताना विचार केला, पेढे घेताना टेस्ट बघू म्हणे, पेढे कसे चांगले आहेत की चांगले, हे आपण एकदा याचं परीक्षण करू म्हणे. त्याने एक पेढा खाऊन बघितला आणि तो पेढा खाल्ला. त्याने 2 पेढे उरले, घराच्या दिशेने निघाला. जात असताना मनावर हे विचार आला की आपण घरी गुरुकुलामध्ये गेल्यानंतर आपले गुरुजी आपण पेढे आणले म्हणून आपल्याला एक पेढा देणारच आहे. तो घरी खाल्ला काही नाही तर खाल्ला काही एकच आहे. त्याने दुसराही पेढा मला खाल्ला ना रस्त्याने येताना. घरी आला आणि गुरुजी जवळ एक पेढा समोर ठेवला. गुरुजीने विचारलं, का रे बाळू, 10 रुपयाची 3 पेढे येते आणि एक पेढा कसा काय आला? गुरुजी रागावले ना, सांग कस काय एक पेढा आला? त्याने सांगितलं, गुरुजी एक नाही आला, 10 रुपयाचे 3च पेढे मी विकत घेतले होते. पेढे कसे काय म्हणून एक पेढा खाऊन बघितला आणि दुसरा पेढा तुम्ही मला घरी आल्यावर दिलाच असता म्हणून मी हा 3रा पेढा तुमच्याकरता ठेवला. गुरुजी रागाने म्हणाले, सांग कसं काय खाल्ला? त्याने 3राही घेतला, तोही खाल्ला आणि सांगितलं, असा खाल्ला. शिष्य सुद्धा श्रद्धेचा असावा असतो, तर ते ज्ञान संपादन करतात आणि सद्गुरू त्या बोधाला प्राप्त झालेले पाहिजे. या अज्ञानी जगताला शिकवण्याकरता एक 10 नंबरचा विद्यार्थी होता. त्याला ब्राह्मण शब्द काही उच्चारता येत नव्हता. त्याचे गुरुजी त्याला सांगून सांगून कंटाळले. सांगितलं, बाळा तुझ्या घरी शेती किती? म्हणे भरपूर आहे. बरोबर, गाई गुरं म्हशी वगैरे आहेत का? आहे ना. घोडे, गाय, म्हैस आहे, शेळी आहे. त्याने सांगितल्यानंतर गुरुजीने सांगितलं, बरं तू त्यांना खायला काय देतो? त्याने सांगितलं, गाईला, म्हशीला, शेळीला गवत देतो आणि घोड्याला चणे देतो. चणे म्हणजे फुटाणे, माहिती ना? हा, फुटाणे देतो. बरं, ते चणे तू कशामध्ये देतो? त्याने सांगितलं, तोबऱ्यामध्ये. त्यांच्या भाषेमध्ये तोबरा म्हणतात, आपल्याकडे गमीला म्हणत असते, बरोबर ना? पण तोबऱ्यामध्ये देतो. बरं, गुरुजी म्हणतात, मी म्हणतो तसं म्हण, तोबरा म्हण. तो ब्राह्मण, तो ब्राह्मण. त्याला ब्राह्मण शब्द उच्चारता येत नव्हता, त्याला गीता शिकायची होती आणि सद्गुरूंच्या कृपेने त्याला ब्राह्मण शब्द सुद्धा उच्चारता येऊ लागला. हे असणारी सद्गुरूंची कृपा आहे आणि त्याचा अज्ञान असणारे सुद्धा ज्ञान संपादन करण्याची इच्छा असेल तर त्याला सुद्धा सद्गुरूंची गती प्राप्त होते. विठाल तीन चरणाचा भावार्थ झालेला आहे. शेवटचे चरण धावतं घेऊ. एकदा वारकरी संप्रदायाप्रमाणे आपण पांडुरंगाचं भजन घेऊ. सगळ्यांनी हात वरती करायचे आणि भजन करायचं. अभंगाचा विचार केला. अभंगावरती आपण किती जरी बोललो तरी त्याची पूर्तता होऊ शकत नाही. जसं समुद्रामध्ये किती पाणी आहे. एखाद्या टिटवीने ठरवलं, टिटवी नावाचा पक्षी, ज्ञानोबांनी त्याचं उदाहरण दिले की टिटवी मापस्वे सागरी मी नेम तुझ्या परी प्रवर्तेन. समुद्रातून जर तिने पाणी उपसवण्याचा प्रयत्न केला, एवढा मोठा समुद्र आहे, याच्यातून पाणी घ्यायचं बाहेर टाकायचं, समुद्र संपत का? तसं संतांच्या चरित्राचा आपण किती विचार केला त्यांचा महिमा संपू शकत नाही. आता आपल्याला वेळ कमी मिळाला. कसं पाहायला गेलं की एकच चरण आतापर्यंत सोडवलं, 3 चरणाचा भावार्थ धावता सांगितला. चिंतनाकरता आपल्याला वेळ मिळाला नाही. जे काही चिंतन केलं हे सगळं बरोबरच असेल असं सांगता येत नाही. कारण की अभंग हा तुकोबारायांचा आहे, ब्रह्मनिष्ठ संतांचा आहे. या अभंगावरती त्यांनी चिंतन करावं. आपण असं फक्त चिंतनच करावं. वास्तविक आपली बुद्धी एवढी नाही त्यांची बरोबरी करू शकतो.
संतांनी जे सांगितलं ते आपल्याला सांगता येत नाही, परंतु सद्गुरूंच्या मुखातून जे काही श्रवण केलं ते मात्र तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न केला. वास्तविक आता माझी काही बुद्धी एवढी तीक्ष्ण नाही की मी तुम्हाला सांगावं. माझं वय नाही आणि ज्ञानही एवढं नाही. वाचूनही पुढे न वाचन जाणे सेवा ही स्वामीची ऐशी या पदग्रंथाची योग्यता काही असेल किंवा हिरवी मी तरी बोलतो जरी राहिला अविवेक तरी संत कृपादी बघू सजवण असे. ज्ञानोबाला सांगतात मी मूर्ख आहे, अज्ञानी, आणि मी जगाला काय समजावून सांगावं हे ज्ञानोबाने सांगावं. तर आमच्यासारख्या महाराज लोकांनी काय सांगावं? नाही महाराज, आपली एवढी बुद्धी नाही. परंतु सद्गुरूंच्या मुखातून साधू संतांच्या मुखातून जे श्रवण केलं तेच मात्र जगाला सांगावं. तर जगाचं कल्याण होतं, नाही तर आपल्या वाणीनं आपल्याच कल्याण झालं नाही तर जगाचं कधी होईल? माझा विनोद करण्याचा स्वभाव नाही. चिंतन करत असताना जे काही श्रवण केलं ते सांगितलं. कधी कधी काय होतं, चिंतन जर करत असताना लोकांच्या डोक्यावरून जातात. आता आमच्याच विचार चांगला ऐकताना डोक्यावरून जातात प्रक्रिया. लोकांना काय ते सांगाव्या, तो सोप्या भाषेमध्ये जे काही समजावून सांगण्याचा प्रयत्न केला अभंगावरती सगळी सद्गुरूंची कृपा आहे. येत असे एकेचे आधारू तेनेची बोले मी सदरू जे सानुकूळ श्री गुरु ज्ञानदेव म्हणे. जसं सद्गुरूंनी माझ्या बुद्धीवरती कृपा केली तसा मी बोलण्याचा प्रयत्न केला. शेवटची चालू होईल आणि अभंगाला आपण पूर्ण विराम देऊ. तुका मने Hare
काय सांगता संतांचे उपकार मज निरंतर जागविते काय द्यावे त्यासे भावे उतराळे ठेवी तो पाय जेव थोडा सहज बोलणे गीत उपदेश करून सायास शिकविते तुका म्हणे वत्स धेनुचे चित्ते तैसे मज येते सांभाळीत. संकल्पित वेळेमध्ये या अभंगावरती बोलण्याचा विचार केला. जे काही चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष समजा, जे काही बरोबर आहे ते सगळं काही गुरुवर्यांचं आहे. स्वानंद सुटणे असे सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील सगळेच गुरुवर्य पूजनीय देवगडचे बाबा माझे सद्गुरु वैकुंठवासी नाशिकेत बाबा कोरेकर जे काही आहे थोर साधू संतांचं आहे. आणि तुकोबारायांचा अभंग हा मुळातच ब्रह्मनिष्ठ महत्वाचा आहे. या संतांचे वचन आपल्या जीवनावरती पडावे, यांचे वाक्य यांचे अभंग आपल्या कानावरती पडावे. ज्ञानेच आपलं बुद्ध आहे. त्या अभंगावरती चिंतन करत असताना जे काही तुम्हाला योग्य वाटलं असेल ते आई वडिलांचं अंतःकरण करून निश्चित जीवनामध्ये उपयोगी आणण्याचा प्रयत्न करा. जे काही चुकीचं असेल ते सोडून द्या. माझ्या वयाला म्हणा, वाणीला म्हणा, पटलं नसेल तरी निवड ते कोणते अनेक ते सर ते करून घ्यावे कोणते मिळवितो असे नातरी पाणी मोगडा बोली का वाकुडा विसुका पावली की चूद करुणी माऊली विजय देवी. पुनश्च एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो. सुंदर असे त्यांची सांस्कृतिक आहे की बाबा ही या ठिकाणी आहे.